कारतलब खानाच्या दूतानं नम्रपणे खानाची विनंती राजांपुढे सादर केली. खानानं राजांकडे अभयदानाची याचना केली होती. त्यासाठी त्याची खंडणी द्यायची तयारी होती. त्यामुळं त्याच्याकडून आपल्याला खंडणी स्वरूपात अगणित संपत्ती मिळाली, नायकांनी सांगितले. निळकंठ आणि कृष्णाजीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. नायकांकडून कारतलब खानाचा किस्सा ऐकल्यावर कृष्णाजीला तो दिवस आठवला, ज्या दिवशी कारतलब खान पुन्हा शाहिस्ते खानाकडे परतला होता. त्याची झालेली बिकट अवस्था आठवून कृष्णाजी म्हणाला, कारतलब खान जेव्हा पुण्यात परतला तेव्हा त्याचा चेहरा बघण्यासारखा होता. मी माझ्या नेत्रांनी बघितलं. पार उतरला होता. त्याआधी अति आत्मविश्वास आणि अभिमानानं जगणाऱ्या कारतलब खानाचं मुघलाईत चांगलंच हास्य झालं होतं. आता तर तो जिवंतपणी मृतवत जगू लागला आहे. ह्या मुघलांचे असेच हाल व्हायला हवेत. कृष्णाजीच्या हातावर टाळी देत निळकंठ म्हणाला, राजांनी फक्त त्याचंच नाही तर टोपीकरांचं सुद्धा गर्वहरण केलं. तो कोण? रेव्ही गटन. त्याला तर राजांनी चांगलाच धडा शिकवला. राजे पन्हाळगडावर असताना त्या बहादरानं सिद्धी जोहरला लांब पल्ल्याच्या तोफा विकल्या होत्या. त्याचा प्रतिशोध घेत राजांनी राजापुरात त्याला आणि त्याच्या आणखी 6 साथीदारांना कैद केलं आहे. चांगला न्याय आहे आपल्या देवाचा. या जन्माची शिक्षा याच जन्मात. कृष्णाजी हसत म्हणाला. त्याला साथ देत स्मित हास्य करत निळकंठ म्हणाला, त्या गोऱ्यांना ताब्यात ठेवणं तसं गरजेचंच होतं. आणि हो, राजांनी त्यांना नुसतं ताब्यात नाही ठेवलं तर त्यांच्याकडूनही स्वराज्याच्या तिजोरीत अगणित धनाची भर पाडली. त्यांच्या वखारीतून त्यांनी पुरून ठेवलेला सोन्याचा मोठा खजिना आपल्या मावळ्यांनी ताब्यात घेतला. त्या व्यतिरिक्त 24,000 होणांची लूटही मिळाली, नायकांनी सांगितलं. म्हणजे शाहिस्ते खानानं स्वराज्याचं केलेलं नुकसान राजांनी भरून काढलं. निळकंठ म्हणाला, पण हे धन फार दिवस पुरणार नाही. शाहिस्ता खान स्वराज्यातून जाणं हाच स्वराज्याच्या समृद्धीसाठी रामबाण उपाय आहे. कृष्णाजी म्हणाला, राजे लवकरच तो रामबाण उपाय करतील, खात्री आहे मला, नाईक म्हणाले. काहीतरी आठवून कृष्णाजी लगेच म्हणाला, तसं त्याच्या मुलीचं परी बेगमचं लग्न आहे या महिन्यात. मुघल सल्तनतचा वजीर मीर जाफरचा मुलगा कामदार खानासोबत, आणि हा शाही विवाह असल्यानं जवळजवळ 1 महिना सगळ्याच मोहिमा बंद राहणार आहेत. कृष्णाजीच्या वाक्यावर नायकांनी चमकून पाहिले. म्हणजे शाहिस्ता खान 1 महिना स्वराज्याच्या मुलखात नासधूस करण्यासाठी सैनिक पाठवणार नाही? नायकांनी डोळे बारीक करत विचारले. जी, सारे सरदार आणि सैनिक ऐशो आराम करण्यात गुंतले असतील, कृष्णाजी म्हणाल. अत्यंत महत्वाची खबर दिली आहेस तू कृष्णाजी. राजांपर्यंत ही खबर पोहोचवणं आवश्यक आहे. निश्चयी आविर्भावात नाईक पुटपुटले. पुण्याच्या लाल महालात मैफिल चांगलीच रंगली होती. सरदार उमराव दावतीवर ताव मारत होते. मदिरेचे पेल्यांवर पेले रिकामे करत होते. वाऱ्याच्या तालावर हेलकावणाऱ्या मशालीच्या उजेडात सौंदर्यवती त्यांच्या नृत्याचे प्रदर्शन करत होत्या. स्फटिकासारखी शुभ्र झुमरे आता पिवळ्या प्रकाशाने चमकत होती. शाहिस्ते खानाने देखील 1-2 पेले संपवले होते. पेला खाली ठेवत त्याने समोरच्या थाळीतील भाजलेल्या कोंबडीचा पाय उचलला आणि दातात दाबून मांसाच्या तुकड्यातून हाड वेगळे केले. वाह लजीज, खाइए, लुत्फ उठाइए दावत का, हमारी बेटी का निकाह तय हुआ है, सर्व सरदारांना उद्देशून शाहिस्ता खान म्हणाला. त्याने डोक्यावर पगडी मुगली घातली होती. अंगावर लाल आणि सोनेरी भरजरी नक्षी असलेला अंगरका पेहरला होता. कमरेखाली तंग पायजामा होता. डोळ्यात सुरमा होता. त्याने आता म्यान कमरेवर लटकवली नव्हती, पण दुशेल्यात आत्मसंरक्षणासाठी खंजीर दडवला होता. त्याची मूठ तितकी वर होती. तो त्याच्या लांब लचक धाडीवरून हात फिरवत मांसाचा तुकडा चावत होता. इतक्यात समोरून एक रुबाबदार गोरा गोमटा सरदार आला. त्याचा पेहराव उच्चभ्रू होता. त्याने फक्त मिशी ठेवली होती, धाडी मात्र नव्हती. तो देहाने तरुण आणि चांगलाच धष्टपुष्ट होता. त्याचे पिळदार शरीर त्याची ताकद दर्शवत होते. तो सरदार म्हणजे कामदार खान होता. तो समोर येताच शाहिस्ता खान हसत म्हणाला, आइये दामाजी, एक जाम शुक्रिया, बैठिये. शाहिस्ते खानाने त्याला त्याच्या बाजूच्या आसनावर बसण्यास सांगितले. त्याच्याशी एका विषयावर बोलायचं आहे मला अब्बा हुजूर. कामदार खानाच्या गंभीर चेहऱ्याकडे बघून शाहिस्ते खान सुद्धा गंभीर झाला. त्याने हातातला पेला खाली ठेवला आणि आसनावर नीट बसत म्हणाला, दामाजी क्या बात है, कसली चिंता करत आहात? इस निकाह से खुश तो हो ना? कामदार खान किंचित स्मित करत म्हणाला, निकाहाचा विषय नाही अब्बा हुजूर. मला सांगा, 3 वर्ष होण्यात आली इथं पुण्यात. निकाहानंतर तरी आम्हाला इथून जाता येईल का?
आम्हाला काही काळ पर्शियात घालवायचा आहे. कामदार खानाच्या बोलण्यावर शाहिस्ता खान हसला. मग त्याने कामदार खानाच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, आपण एका मोहिमेवर आहोत. ती पूर्ण होईपर्यंत आपल्याला पुण्यातून हलता येणार नाही. मग संपूया ही मोहीम. अब्बा हुजूर, वो शिवाजी इतना बड़ा सुल्तान तो नहीं कि उसे शिकस्त देने के लिए हमें इतना समय बर्बाद करना पड़े. धीरे बोलिए, कहीं आपके अब्बा जान मीर जाफर साहब के कानों तक ये शब्द ना पहुंचे. कारण शिवाजीला शिकस्त करणं आम्हाला सह्याद्रीच्या अवघड जंगल आणि अभेद्य किल्ल्यांमुळे मुश्किल जात आहे असं मी त्यांना सांगितलं आहे. का? आप नहीं समझोगे. अब्बा हुजूर, आप हमें 1,00,000 फौज दीजिए, बस 1,00,000. मैं शिवाजी को मार के आपके सामने उसकी लाश पेश करता हूं. कामदार खानाच्या वाक्यावर शाहिस्ता खानाने ओठ विस्पारले. तो हसतच म्हणाला, और शिवाजीला मारून सुद्धा तुमचं पर्शियाला जायचं स्वप्न पूर्ण होणार आहे असं तुम्हाला वाटत आहे का? हम जानते हैं शिवाजी को मारने के तुरंत बाद हमें कंदाहार भेज दिया जाएगा. बादशाह चाहते हैं कंदाहार का किला जल्द से जल्द सल्तनत मुगलिया में शामिल हो. हिंदकुश की उस तपती हुई पहाड़ियों से ये पुना अच्छा है. ये भूमि जन्नत है, हरी भरी है. यहाँ सब ऐशो आराम है. आप पर्शिया बाद में जा सकते हैं और 4-5 साल यही पुना में रहेंगे. शिवाजी को नहीं मारेंगे, त्याच्या प्रजेला मारू. त्याच्या प्रजेत त्याचा जीव आहे. आपण त्यांना लुटू. शिवाजी जवळ फक्त किल्ले राहू देऊ. जमिनीवर आपण ताबा मिळवू. त्याच्यापर्यंत मी शेतकऱ्यांची जकात जाऊ देणार नाही. त्यामुळे शिवाजी आर्थिक दृष्ट्या कमजोर होईल. मग त्याच्यावर आपण प्रहार करू. त्याच्या सकट त्याच्या परिवारालाही नेस्तनाबूत करू. खान सांगत होता आणि कामदार खान नुसता ऐकत होता. आई कुछ बात समझ में. आपका खून अभी गर्म है. हमने आपसे ज्यादा लड़े या लड़िए. इंतजार करो, शिवाजी धीरे धीरे खत्म होगा. जी अब्बा हुजूर, मेरे सभी सवालों के जवाब मिल गए मुझे. आता निकाहाची तयारी करा. शिवाजीचा आणि पर्शियाचा विचार काढून टाका डोक्यातून. शाहिस्ता खानाने कामदार खानाच्या खांद्यावर खोडकरपणे थाप मारत म्हटले. मग कामदार खानानेही मदिरेचा एक प्याला उचलला आणि ओठांशी लावला. इकडे हैदरने समोरील थाळीत पेला ठेवला. केव्हापासून तो एकच पेला ओठांशी लावून समोरील नर्तकीचे नृत्य बघत होता. त्याचे नेत्र तिच्या अदांवर खिळले असले तरी त्याचे कान पूर्णपणे शाहिस्ता खान आणि कामदार खानांचे संभाषण ऐकत होते. तो त्यांच्यापासून जवळच होता. त्याला शाहिस्ता खानाचा अंतरंग कळला होता. शाहिस्ता खान 3 वर्ष उलटून गेल्यावरही थेट शिवाजी राजांवर का आक्रमण करत नाहीत याचे खरे कारण त्याला उमगले होते. त्याला आता शाहिस्ता खानाचा मनसुबा शिवाजी राजांपर्यंत पोहोचवायचा होता. रात्रंदिवस कुठे गायब असतो म्हातारा? घराची काही काळजीच नाही, गोदाबाई मोठ्याने म्हणाली. घराच्या बाजूलाच असलेल्या मोडक्या तोडक्या स्वयंपाक खोलीतून गोदाबाई बोलत होती. बाहेर अंगणात तिचा नवरा आल्याची तिला चाहूल लागली होती. तिचा नवरा म्हणजे बहिर्जी पथकाचा ज्येष्ठ हेर महादू अण्णा होता. त्याने आपल्या वाहना पायातून उतरवल्या आणि तो अंगणात असलेल्या खाटेवर अंगातील कुर्ता उतरवत बसला. गोदाबाई पाणी घेऊन आली. रागातच तिने महादू अण्णाच्या हातात खापराचा लोटा दिला. महादू अण्णाने शांतपणे पाणी गटागट प्यायले. मग तो लोटा तिच्या हाती परत देत म्हटले, हो सुरू. गोदाबाईने रागाने डोळे मोठे केले. अगं थांबलीस का? सुरू कर बडबड. ती ऐकल्याशिवाय मला भाकरी जायची नाही. महादू अण्णा म्हणाले. 1000 वेळा विचारून झालं आहे, कुठं जाता तुम्ही, काय करता? सलग 8-10 दिवस गायब असता. आता तर मी विचारणंही सोडलं आहे. मग आता काय करत आहेस? माझ्याशी वाद घालणं सोडा. मला आधी सांगा, मुलाच्या लग्नाचं काही बघणार आहात की नाही? की तुमची घरातली सगळी कर्तव्य संपली? नाही, तुम्हाला तर माहीतही नसेल की तुमचा मुलगा लग्नाला आला आहे. इथं पुण्यात त्या मुघलांनी जगणं मुश्किल केलं आहे आणि तुम्ही बायका पोरांना बायको पोरांना एकटं सोडून कुठे जाता? मगाशी तर बोललीस तू, विचारणं सोडलं आहे, महादू अण्णा म्हणाले. गोदाबाईने रागाने हातातील लोटा जमिनीवर आपटला आणि तावाने ती स्वयंपाकघरात निघून गेली. महादू अण्णा ती गेली त्या दिशेकडे बघत हसून म्हणाली, 50शी उलटली बाईची, पण नाकावरचा राग अजूनही विशीतलाच आहे. बोलतच महादू अण्णा खाटेवर आडवा झाला. 8 दिवसांनंतर लाल महाल आता चांगला सजवण्यात आला होता. महालाभोवती इकडे कोट पहारा ठेवण्यात आला होता. शाहिस्ता खानाचे जवळजवळ सारे सैन्य लाल महालाबाहेर असल्याने लाल महाल पूर्णपणे सुरक्षित होता. साधे पाखरूही पहारेकऱ्याच्या मर्जीशिवाय आत जाणार नाही अशी चोख व्यवस्था होती. द्वार रक्षक शस्त्रसज्ज होऊन उभे होते. विवाह सोहळ्याला आता 20 दिवस शिल्लक होते.
मोठमोठे पेटारे भरून मिठाई मागवण्यात आली होती. तीच घेऊन आता आतमध्ये काही भोई आलेले होते. द्वाररक्षकांनी त्यांची चांगली तपासणी केली. त्यांच्याजवळ कोणते शस्त्र नसल्याची खात्री झाल्यावर त्यांना आत जाण्याची परवानगी दिली गेली. भोई आत आल्यावर त्यांनी एका खोलीत मिठाईचे पेटारे ठेवले. हात झटकून ते म्हणणार. इतक्यात एक मुघल सेवक त्यांना म्हणाला, चला निघा लवकर, जास्त वेळ तुम्हाला महालात थांबता येणार नाही. ते भोई त्याला काहीच प्रत्युत्तर न देता निघू लागले. त्यांच्यातील एका भोयाची नजर मात्र कुणाच्या न कळत इकडे तिकडे फिरत होती. तो कुणाला तरी शोधत होता. येणाऱ्या जाणाऱ्या सरदारांच्या गळ्याकडे बघत होता. एका मुघली अधिकाऱ्याच्या गळ्याकडे बघून त्याचा शोध संपला. त्या भोयाला त्या मुघली अधिकाऱ्याच्या गळ्यात एक नक्षीमध्ये दडलेली बाजाची आकृती दिसली. ती विशेष आकृती सहजासहजी बघताना कुणालाही साधारण नक्षीच वाटेल, परंतु बहिर्जी पथकाचे बाजच ती नक्षी एका नजरेत ओळखू शकत होते. तो भोई समजून चुकला की हा मुघल अधिकारी बहिर्जी पथकाचा बाजच आहे. तो त्याच्या समोरून जाताना पुटपुटला, मिठाईची नक्षी विश्वनाथाला बनवायची, साचा द्या. एवढे बोलून तो भोई इतरांमध्ये निघून गेला. त्या मुघली अधिकाऱ्याने खटकन वळून पाहिले. तो भोई पुढे जात होता. त्याचे हात मांडीजवळ होते. तो त्या हाताच्या बोटांनी कुणाच्याही निदर्शनास येणार नाही याची दक्षता घेत करपल्लवी भाषेत काहीतरी सांगत होता. ते त्या अधिकाऱ्याला पटकन उमजले. त्याने होकारात्मक मान हलवली. तो मुघली अधिकारी म्हणजे हैदर होता. तो भोई सुद्धा बहिर्जी पथकाचा हेर होता. त्याने सांकेतिक भाषेत हैदरला नायकांचा संदेश दिला होता. मिठाईची नक्षी विश्वनाथला बनवायची, साचा द्या. म्हणजे शाहिस्ता खानावर आक्रमण करण्यासाठी विश्वनाथजींना नकाशा तयार करायचा आहे, त्यास तुम्ही मदत करा, हा त्याचा अर्थ होता. आणि करपल्लवी भाषेत त्या भोयाने विश्वनाथजींना कुठे भेटायचे ते ठिकाण सांगितले होते. हैदर आणि विश्वनाथजींची भेट ही राजांच्या शाहिस्ता खानापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुलभ करणारी ठरणार होती. राजे आपल्या एका हेरापर्यंत निरोप पोहोचला आहे, तो लवकरच कामगिरी बजावेल, नायकांनी राजांना सांगितले. थोड्या दिवसांपूर्वी नायकांनी राजांची भेट घेतली होती. कृष्णाजीने आणि हैदरने दिलेल्या बातम्या त्यांनी तेव्हाच राजांना दिल्या होत्या. हैदरकडून आलेल्या बातमीतून शाहिस्ते खानाच्या मनाचा नीट थांगपत्ता राजांना लागला होता. म्हणून त्यांनी आता स्वतःच पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलेला होता. ठीक, लाल महालाचे रस्ते, दालने, तळघरे यात आम्ही अगदी डोळे बंद करून सुद्धा जाऊ शकतो. फक्त तो कोणत्या वेळी कुठल्या कक्षात असतो, त्याने त्याचा जनानखाना कुठे उभारला आहे, पुण्यामध्ये सैन्य छावण्या कुठे कुठे उभारल्या आहेत, त्यांची संख्या, शाहिस्ते खानाची दिनचर्या, या साऱ्या गोष्टी ठाऊक झाल्यावर आपल्याला त्याच्यावर अचूक वार करता येईल. अगदी योग्य बोललात राजे. खानावर आपल्याला रात्रीच्या अंधारात आक्रमण करायचे आहे, इतके नक्की. मग राजांनी नायकांकडे पाहिले. नायकांजवळ जात राजे पुन्हा बोलू लागले, नाईक, त्या रात्री आपल्याला 2 वेळा आपला पेहराव बदलायचा आहे. फक्त 50 माणसे लागतील आपल्याला लाल महालात घुसण्यासाठी. ते सुद्धा आपले मराठी मावळे नाही, पठाण. पठाण? होय, इब्राहिम खानाचे पठाण सैनिक. इब्राहिम खान पठाण हा अफजल खानाच्या वधानंतर त्याच्या 700 अफगाण पठाण सैनिकांसह राजांच्या सेवेत रुजू झाला होता. मुघल सैन्यात सुद्धा पठाण अधिकाऱ्यांना उच्च पदे होती. त्यामुळे राजांनी पठाण सैनिक का निवडले हे समजायला नायकांना वेळ लागला नाही. जी राजे. बाकी नेताजी पालकर, बाबाजी बापूजी, चिमणाजी, बापूजी मुदगल, बाजी जेदे, चांजी जेदे, कोयाजी बांदल, येसाजी कंक आणि तानाजी मालुसरे यांच्यासोबत 400 मावळ्यांना जागोजागी 5, 10, 10, 10 अशा संख्येत थांबायला सांगू, राजे म्हणाले. पुण्यात 450 सैनिकांना प्रवेश? नायकांना प्रश्न पडला. तो काही करून आपल्याला मिळवावाच लागेल, राजे निश्चयाने म्हणाले. सैनिकांना प्रवेश मिळाला तरी त्यांच्यासोबत शस्त्र नेता येणारच नाहीत. सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख आहे राजे, नाईक म्हणाले. पण आपल्याला हे करायचेच आहे. राजे तरीही निश्चयी स्वरात म्हणाले, ठीक, मी काहीतरी व्यवस्था करतो. काहीतरी युक्ती लढवून पुण्यात आधीच 450 माणसांची शस्त्र पोहोचती करतो. उत्तम, आपल्याकडून हीच अपेक्षा होती, राजे स्मित करत म्हणाले. 400 मावळे आणि 50 पठाण. आत गेल्यावर बाकी सैन्य आम्ही 2 ठिकाणी विभागून ठेवू. एक तुकडी पुण्यापासून 1 मैलावर आंबिल ओढ्याजवळ ठेवू आणि एक तुकडी कात्रज घाटात ठेवू. आपणा शाहिस्ता खानाशी प्रत्यक्ष युद्ध करायची नाही, तर तो बेसावध असताना त्याचा वध करायचा आहे. पण ऐनवेळी आपल्या नियोजनाच्या विपरीत काही घडले तर त्यासाठी ही दक्षता. वाराजे, अतिउत्तम नियोजन आहे, प्रशंसा पूर्ण स्वरात नाईक म्हणाले. खान आपल्यावर आक्रमण करत नाही म्हटल्यावर आपल्यालाच त्याच्यावर चालून जावे लागेल. स्वराज्याचा होणारा विध्वंस वाचवण्यासाठी खानावर हल्ला करणे अनिवार्य आहे नाईक, राजे म्हणाले. शाहिस्ता खान हा प्रति औरंगजेब आहे राजे.
त्याच्यावर हल्ला म्हणजे मुघलशाहीला मोठा धक्का असेल. याचे दोन परिणाम होऊ शकतात. याबद्दल तुम्ही विचार केलाच असेल. होय, सारे विचारांतीच आम्ही ठरवले आहे. मुघलांना आपली ताकद कळेल. या आक्रमणाचा ते धसका घेतील किंवा आणखी चवताळून उठतील आणि आपले आक्रमण तीव्र करतील. परिणाम काहीही असो, आपल्याला शाहिस्ता खानाला संपवायचेच आहे. बादशाहच्या मामाला मारण्याची ताकद मराठ्यांकडे आहे, ही भीती प्रत्येक मुघल सैनिकाच्या मनात आता पेरायची आहे. त्याचे मानसिक खच्चीकरण करायचे आहे. असे केले तर आपले स्वराज्य अबाधित राहील. यानंतर कधी स्वराज्यावर स्वारी करताना ते शाहिस्ता खानासारखे रयतेच्या वाटेला जाणार नाहीत. युद्ध करायचे तर थेट आमच्याशी करा. आमच्या रयतेची पिळवणूक आम्ही सहन करणार नाही. तशी संधीही आम्ही देणार नाही. राजे, मला खात्री होतीच की एक दिवस शाहिस्ता खानाचा सुद्धा राजे अफजल खान करतील. शेवटी तो दिवस जवळ आलाच. नाईक स्मित करत म्हणाले, हाय अल्लाह, आपकी बेताबी. अभी निकाह को 10 दिन बचे हैं. क्यों आप बार बार हमारे कमरे में चले आते हो? परी बेगम लाजत कामदार खानाला म्हणाली. परी बेगम लाल महालातील तिच्या कक्षाच्या सज्जातून चंद्राचे सौंदर्य बघत होती. त्याचा प्रकाश आपल्या कायेवर झेलून काया आणखीनच रुपेरी करत होती. इतक्यात कामदार खान हळूच तिच्या नजरेसमोर येऊन चंद्राला झाकत उभा राहिला होता. तू आहेसच इतकी सुंदर, अगदी तुझी आत्या मुमताज बेगम सारखी. सुना है उनकी खूबसूरती के चर्चे सारे हिंदुस्तान में थे. एक टक तिच्या सौंदर्याला निहाळत तो म्हणाला, हाँ, तुम उनसे बिल्कुल भी कम नहीं हो. तुम्हारी खूबसूरती के भी चर्चे हो गए. स्मित करत कामदार खान म्हणाला, हमें लोगों से क्या लेना देना. हमारी खूबसूरती तो सिर्फ आपके लिए है खान साहब. अच्छा. भुवई उडवत कामदार खान म्हणाला, हा. ती हळूच म्हणाली. बोलता बोलता ते दोघे केव्हा अगदी जवळ आले ते त्या दोघांच्याही लक्षात आले नव्हते. जवळजवळ तिच्या शरीराशी त्याचे शरीर भिडलेच होते. त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवले होते. तो ओठ तिच्या ओठांजवळ नेत असताना तिने हळूच डाव्या हाताचे एक बोट त्याच्या ओठांवर ठेवले आणि उजव्या हाताने त्याला बाजूला ढकलले. तो भानावर आला. खान साहब, 10 दिन और इंतजार कर लीजिए, परी बेगम म्हणाली. कामदार खान हसत बाजूला झाला. त्याची दृष्टी सज्जातून अचानक खाली गेली. एक कुणीतरी मुघल अधिकारी शोधक नजरेने इकडे तिकडे बघत होता, पण कुणाच्याही निदर्शनास येणार नाही याची दक्षताही घेत होता. कामदार खान त्याच्याकडे कपाळावर आठ्या पाडून बघू लागला. तो असा इकडे तिकडे का बघत असावा याचा मनोमन अंदाज लावू लागला. कामदार खानाचा बदललेला चेहरा पाहून परी बेगम ने विचारले, क्या हुआ खान साहब? ये हैदर मियाँ ऐसे उधर उधर देखते हुए क्यों जा रहे हैं? पता नहीं, शायद कुछ ढूंढ रहे होंगे. चलिए ना, अब खाना खा लेते हैं. आज हम साथ में ही खाएंगे. परी बेगम ने गोड आग्रह केला. कामदार खानाने स्मित हास्य केले आणि परी बेगम सोबत तो सज्जातून आत गेला. इकडे हैदर नायकांनी दिलेली जबाबदारी पार पाडत होता. लाल महालाच्या अवतीभोवती फिरून रात्रीच्या समयी मुघल छावण्यांची स्थिती हेरत होता. 450 तलवारी मी पुण्यात घेऊन जाईल, पण राजे, आपले 400 मावळे आणि 50 अफगाणी पठाण यांना पुण्यात कसं न्यायचं हा प्रश्न राहिलाच. नाईक म्हणाले, त्यांना पुण्यात नेण्याची जबाबदारी आमची. राजे म्हणाले. नाईक आणि राजांचे संभाषण अजूनही सुरूच होते. जी राजे. राजे विचारात गुंतले होते. ते डोळे बारीक करून पुण्यातील कडेकोट बंदोबस्तात माणसांना आत कसे न्यायचे याचा मार्ग शोधत होते. त्यांना काहीतरी सुचले आणि त्यांनी नायकांकडे पाहिले. सापडली, एक नामी युक्ती सापडली. तुम्ही एक काम करा नाईक, पुण्यामध्ये एका लग्नाची व्यवस्था करा. नायकांनी कपाळाला आठ्या पाडल्या. राजांची कल्पना त्यांना उमगली नव्हती. पण राजे, लग्नाची व्यवस्था? नायकांनी गोंधळून विचारले. हो, पुण्यात लग्नाची व्यवस्था ही युक्ती उत्तम आहे, पण हा विवाह गोरज मुहूर्तावर असायला हवा. रात्रीचे लग्न. ह्या विवाहानिमित्त वराडी म्हणून काही लोकांसोबत आम्ही प्रवेश करू. असं. नायकांनी आता स्मित हास्य केलं. त्यांना राजांची युक्ती आता पूर्णपणे कळली होती. ते पुढे म्हणाले, युक्ती उत्तम आहे राजे, पण किमान 200च्या आसपास मावळ्यांनाच असे वराडी बनवून नेऊ शकतो. उर्वरित 250 माणसांना. बोलता बोलता नाईक थांबले. राजांचे त्यांच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते. राजे आपल्याच विचारात गर्क होते. बोटांची हालचाल करत होते. त्यांना काहीतरी सुचले होते. मग त्यांनी ते निश्चित करून नायकांना सांगितले, काही माणसांना आपण कामगार किंवा मुघल सैनिक म्हणून आधीच पुण्यात पाठवू. हा, हे उत्तम आहे राजे. ठरले तर असेच करा. मावळ्यांचे वेषांतर करून त्यांना आत पाठवा. आपल्या मुघल छावणीतील हेरांना त्यांची सारी व्यवस्था करण्यास सांगा. जी राजे, सगळी व्यवस्था होईल. फक्त ते लग्नाचं सोंग उभं करणं हा तुमच्या डाव्या हाताचा खेळ आहे नाईक.
राजे हसतच म्हणाले, म्हणजे खोटं किंवा खरं कुणाचं तरी लग्न लावावंच लागेल. नाईकही हसतच म्हणाले, पण लक्षात ठेवा, कात्रजच्या अंमलदाराकडून त्या लग्नाचा रीतसर परवाना 2 दिवस आधीच घेऊन ठेवा. ऐनवेळी अडवणूक नको. जी राजे, पण तो दिवस कोणता असायला हवा? म्हणजे लग्नाचा मुहूर्त तुम्हीच सांगा. नाईकांनी स्मित हास्य केले. राजे काहीसा विचार करून पण आधीच ठरवल्याप्रमाणे म्हणाले, आता काही दिवसात रमजान महिना सुरू होत आहे. म्हणजे खानाचे सैन्य दिवसभर उपवास करून रात्रीला खाऊन सुस्त असेल. वेळ जुळून आली आहे. रमजानचा 7वा दिवस म्हणजे 7 दिवस उपवास झाल्याने खानाचे सैन्य किंचित कमजोर झाले असेल. आपला पाठलाग करताना त्यांना काहीशी अडचण येईल. हे आपल्यासाठी उपयोगी ठरेल. जे राजे, काही नियोजनानुसारच होईल. नायकांनी आश्वस्त केले. राजांनी स्मित हास्य केले आणि वळून नायकांकडे पाहत म्हटले, लवकरात लवकर पुण्यातील खानाच्या छावण्यांचे मानचित्र आमच्यापर्यंत पोहोचते करा. जी राजे. नायकांनी होकारात्मक मान हलवली. कोंढाण्याच्या जवळ म्हणजे लाल महालाच्या दक्षिण दिशेला जसवंत सिंहाची छावणी आहे. राजे कोंढाण्यावर आहेत आणि तिथून पुण्यात केव्हाही कात्रज घाटाचा एकमेव मार्ग सोयीस्कर आणि सुकर आहे पुण्यातून येण्यासाठी, हैदरने विश्वनाथजींना सांगितले. हैदर बहिर्जी पथकाच्या गुप्तस्थळी आला होता. त्या जमिनीच्या खाली भुयारात असलेल्या गुप्तस्थळी विश्वनाथजींनी एका कापडावर पुण्याचा नकाशा आधीच रेखाटून ठेवला होता. त्यांना आता फक्त हैदरच्या सांगण्यावरून मुघल छावण्यांची स्थाने निश्चित करायची होती. हैदर पुढे सांगू लागला, कात्रज घाट पार करून आपले मावळे आत आल्यास त्यांना पुण्यात प्रवेश घेण्याआधी मुघल चौकी लागेल. इथं बंदोबस्त अतिशय चोख आहे. इथं कात्रजच्या अंमलदाराच्या परवान्या वेळा कुणालाही प्रवेश मिळणार नाही. परवाना असेल तर या चौकीतून आणखी एक मुघली परवाना दिला जाईल. तो पुढील सगळ्या चौक्यांमध्ये दाखवावा लागेल. परी बेगमचा विवाह सोहळा आहे आणि तो आटोपल्यावर लगेच रमजान सुरू होईल. त्यामुळे 1 महिना सर्व लष्करी कारवाया बंद असल्यानं जवळजवळ 1 लाख लष्कर लाल महालाच्या अवतीभोवती तंबू ठोकून राहणार आहे. तसंच उत्तरेला कारतलब खान आणि रायबागनची छावणी आहे. पूर्वेला गयासुद्दीन खान, सुलतान मिर्झा आणि दिलावर मौलाद. पश्चिमेला रुस्तुमजी जाधवराव, दत्ताजी खंडागळे यांच्या छावण्या आहेत. हैदर सांगत होता त्याप्रमाणे विश्वनाथजी चिन्हित करत होता. लाल महालाच्या मागच्या बाजूला शाहिस्ते खानाचा भटारखाना आहे. इथं जरा रेलचेल कमी असते. भटारखान्याला लागूनच आधीचा जो मार्ग होता तो कच्च्या विटाचं बांधकाम करून शाहिस्ते खानानं बंद केला आहे आणि तिथं त्यानं आपला जनानखाना तयार केला आहे. खरं तर हा जो मार्ग बंद केला आहे तो उकरून काढून मग जनानखान्यातून लाल महालात प्रवेश करता जाईल. जनानखान्यातून? होय, कारण जनानखान्यातून बाहेर पडताच पायऱ्या आहेत. त्या चढल्यावर पहिल्या मजल्यावर शाहिस्ता खान राहतो. ठीक, जी जी माहिती तुम्ही दिली त्याप्रमाणे मानचित्र तयार झालं आहे. बघा एकदा. विश्वनाथजींनी नकाशा हैदर पुढे धरला. उत्तम. पुण्याचा बंदोबस्त जसा आहे तसाच्या तसा तुम्ही रेखाटला आहे, हैदरने नकाशा बघत म्हटले. हैदरची प्रथम जबाबदारी संपली होती. या मोहिमेत त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर अनेक जबाबदाऱ्या पडणार होत्या. 10 वर्षांपूर्वी मुघल छावणीत पेरलेले हेर यावेळी उपयोगी पडणार होती. हीच राजांची दूरदृष्टी होती. आज तरी भाकर टाकू का तुमची? शेतात येणार आहात की गायब होणार आहात कुठं? उभं पीक कापून नेलं त्या मुघलांनी, पण तुम्हाला त्याचं काही नाही. माधव अण्णाची पत्नी काहीशा रागवत ओरडली. बासकी, किती बोलशीला? आणि त्या मुघलांचं मी काय करू शकणार आहे? लोकांची घरं उद्ध्वस्त करतायत ते. आपलं तर फक्त पीकच नेलंय. माधव अण्णा नरमाईने म्हणाले. पण तुम्हाला शेतात थांबायला काय जाते? नाही, मला सांगाच, कुठे जाता तुम्ही? आलं का तुझं गाडं पुन्हा तिथंच? सांगायचं असतं तर केव्हाच सांगितलं असतं की. मग का नाही सांगत आहात? 10 वर्षापासून विचारतीया. नाही, मला तर आता शंका येते की तुम्ही दुसरा संसार तर नाही थाटला ना? अर्धी लाकडं पोचली माझी मसनात. आता संसार थाटून काय करू? माधव अण्णा वैतागत म्हणाले. माणसाच्या जातीचा काय भरवसा? पत्नीच्या वाक्यावर वैतागून बघत माधव अण्णा आता खाटेवरून उठून उभे राहिले. चल, जातो मी. तुझी अशी सतत कानामागची कटकट असते ना, म्हणून जात असतो बाहेर शांततेत. नक्की का? कुणाचा तरी आवाज आला. त्या दिशेने दोघांनी बघितले. एक म्हातारा माणूस समोर उभा होता. त्याने अंगणात असलेल्या आंब्याच्या झाडाखालच्या राजनातील पाणी स्वतःच्या हाताने लोट्याने काढून तोंडात ओतले. पहिल्या गोटाची गुळणी करून पिचकारी मारत फेकले, मग गटागटा प्यायले. पाणी पिऊन झाल्यावर त्याने लोटा तसाच माटावर ठेवला आणि खांद्यावरील उपारण्याला तोंड पुसत तो पुढे आला. त्याने कमरेखाली पांढरे धोतर नेसले होते. अंगावर पांढरा कुर्ता आणि खांद्यावर पांढरे उपरणे होते.
ते नीट घडी करून खांद्यावर टाकले होते. त्याच्या दाढीचे केस किंचित पांढरे झाले होते. माधवांनांनी त्याच्याकडे बघितले. काही वेळ बघत राहिल्यावर मग त्यांनी त्या इस्माला ओळखले. बहिर्जी. गोदाबाईच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह होते. तिने त्या इस्माला ओळखले नव्हते. तो याआधी कधीच त्यांच्या घरी आला नव्हता. या, बसा, बोला, कसं काय येणं केलं? माधू अण्णा पुढे होत म्हणाले. एक विशेष काम घेऊन आलोय. खाटेवर बसत नाईक म्हणाले. अहो मी काय म्हणते, पाहुण्यांची ओळख करून देणार की नाही? गोदाबाई मध्येच म्हणाली. गोदाबाईंचे वाक्य ऐकून माधू अण्णा आणि नाईक यांनी एकमेकांकडे बघितले. मग नाईकांनी मान हलवून माधू अण्णांना होकारात्मक इशारा केला. माधू अण्णा बोलू लागले. गोदे, अगं हे माशे माझे मित्र आहेत, श्रीगोंद्याला असतात. बोला, कशी आठवण झाली? सरळ घरीच आलात? कामच तसं होतं. तुमच्याशी आणि वहिनी साहेबांशी एकाच वेळी बोलायचं होतं. माधू अण्णा आणि गोदाबाई दोघांच्याही चेहऱ्यावर प्रश्नार्थक आविर्भाव उमटलेले होते. मग नाईक पुढे म्हणाले. थेट मुद्द्यावर येतो. आपलं नाही का मागं बोलणं झालं होतं तुमच्या मुलाच्या विवाहाविषयी? म्हटलं आमच्या पुत्रीला तुमच्या घरची सून करून टाकू. माधू अण्णा पुरते गोंधळले होते. त्यांना काहीच कळत नव्हते. त्यांना या नियोजनाबद्दल काहीच माहिती नव्हती. गोदाबाई मात्र मनोमन आनंदली होती. चला, म्हणजे आमच्या यांनी आयुष्यात एक काम तरी चांगलं केलं. तुमच्याजवळ मुलाच्या लग्नाचा शब्द टाकून. माझी तक्रार करत बसू नको. आधी बहिर्जींसाठी पटकन आमरस बनवून आण. हो, लगेच आणते. गोदाबाई पटकन स्वयंपाकघरात गेली. ती गेल्याचे बघून माधू अण्णा नाईकांकडे सरकले. नाईक, अहो काय हे कसले सोंग आहे? तुमच्या मुलीचा विवाह आमच्या मुलीशी? नक्की काय आहे हा गोंधळ? जरा उलगडून सांगाल का? माधू अण्णांनी म्हटले. ही एक मोठी मोहीम आहे अण्णा, आणि तुमची यात महत्वाची भूमिका आहे. नाईक म्हणाले. पण हे कधी ठरलं? राजांनी ठरवलं. काय? होय, राजांना पुण्यात यायचं आहे. 450 मावळे घेऊन शाहिस्तेखानाला संपवायचं आहे. पण पुण्यात येण्यासाठी एक निमित्त हवं आहे. म्हणून आपण तुमच्या मुलाचं लग्न करत आहोत. काय? होय, या निमित्तानं राजे स्वतः येतील तुमच्या उमऱ्यात. काय बोलता नाईक? हे तर आमचं सौभाग्य आहे. पण मुलगी? माधू अण्णांनी विचारली. कावेरी. कावेरीचे नाव ऐकताच माधू अण्णांनी डोक्याला हात लावला. अहो काय हे नाईक? कावेरी माझी सून? मोहिमेत एकत्र असतो तेव्हा 10 वेळा आमचा वाद होतो. ती जर घरात आली तर काय होईल? माझं सोडा, माझ्या पुत्राचं. अहो नाईक, ती मुलगी ऐकत नाही कोणाचं. आपलीच मनमानी करत असते. म्हणून तर या मोहिमेसाठी तिची निवड केली आहे. मी काय म्हणतो, सून बदलून मिळणार नाही का? अहो अण्णा, 1 दिवसाचं लग्न करायचं आहे. मोहीम संपली की लग्न मोडायचं आहे. हा, मग ठीक आहे. माधू अण्णा पुन्हा काहीतरी विचार करून म्हणाले. पण लग्न मोडताना मुलाला आणि गोदाला काय सांगायचं? ऐनवेळी काहीतरी ठोस कारण काढू. शिवाय आपण भरपूर हुंडाई देऊ मुलीला. तो तुमच्याकडेच राहील आणि वहिनी साहेबांच्या मनाला काही त्रास होणार नाही. एक वेळ तो त्रास परवडेल नाही, पण हा शाहिस्तेखान नाही. खूप उच्छाद मांडला आहे त्यानं. ठीक आहे, तुम्ही सांगा कधी लावायचं आहे मुलाचं लग्न? रमजानच्या 7व्या दिवशी. ठीक, पण गोरज मुहूर्तावर. नाईकांनी स्पष्ट केलं. तुम्ही म्हणाल तसं. इतक्यात नाईकांनी गोदाबाईला येताना बघितलं आणि थोडे मोठ्यानेच ते माधू अण्णांना म्हणाले. काळजी करू नका, भरपूर हुंडा देणार आहोत. त्याआधी मुलगी घेऊन या दाखवायला आम्हाला. गोदाबाई हसत म्हणाल्या. हो, लवकरच घेऊन येऊ आणि लग्नही उरकून घेऊ लवकरच. नाईक म्हणाले. चालेल. माधू अण्णांनी सहमती दर्शवली आणि मग गोदाबाईंकडे बघून विचारले. काय ग? तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही बघितले आहे ना मुलगी? गोदाबाईंनी हा प्रश्न टाकताच माधू अण्णाच्या डोळ्यासमोरून कावेरीचे पराक्रम तरळून गेले. मग त्यांनी स्वतःला सावरत होकार देत म्हटले. होय, सुंदर आणि सुशील आहे मुलगी. झालं तर मग तुम्ही मुहूर्त काढा. नाईक आणि माधू अण्णांनी एकमेकांना पाहिले आणि किंचित स्मित हास्य केले.